आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन। युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे। जेव्हा निरोप घेत पित्याचा, कन्या पळकी होय। पाषाणाहुनी पाषाण मनही वितळून पाणी
उजाड झाले महाल इमले जिथे सीतेचे बाल्य खेळले सोडून गेली आठवण मोती प्राण विदेह घेऊन साथी दुःख समेटून जनक घेई दुःख तो भूप वियोग साही वियोग साही सगळे पाहती सारे आले राजद्वारी मुदित मातृमन पहा देखती वधू समवेत कुमार अयोध्या नगरी धन्या अयोध्या नगरी धन्या पाहती नयनोत्सव हनवा पाहती नयनोत्सव हनवा अयोध्या नगरी धन्या अयोध्या नगरी धन्या करीत नीती कुलरीती अशा नगर साठवे द्वैत वधू सहित सुत बघुनी तया दिसे नवे अद्वैत श्रवण वेळा मंगल पहा श्रवण वेळा मंगल पहा अयोध्या नगरी धन्या अयोध्या नगरी धन्या जपा कुसुम संकाश्यम काश्यपेयं महाद्वितिं तमोहारिं सर्वपापघ्नं प्रणतो अस्मि दिवाकरम् ॐ सूर्यदेवाय नमः। ताई, राम सर्वात मोठा आहे म्हणून त्यानं घास सर्वात आधी दिला पाहिजे. हो आई, हेच ठीक आहे. पहिल्यांदा दादाचं कौतुक बघतो, त्यानंतर जसं दादा करेल तसं आम्हीही करू. बरं बरं, प्रथम दूध भातानच आराम करा. सीताबाळ, आपल्या हाताने दूध भात रामाला भरव आणि तन मनानं एक होऊन जा. घे, भरव.
राम, आता तू सीतेला भरव. ताई, आता भरताला सांगा, तो भरवेल. चला, आता तुम्ही दोघं कंकण शोधा. जो प्रथम शोधून काढेल तोच जिंकेल. बघूया कोण शोधतंय ते. चला, लवकर शोधून काढ. सीताबाळ, शोध ना. लवकर शोध ना. लवकर शोधा दादा, लवकर, नाहीतर वहिनी जिंकेल. अरे वा, वहिनी जिंकली. दादानं जाणून बुजून वहिनीला जिंकू दिलं. चला, चांगलंय. कुठेतरी तर दादा हरला. सीताश्रमित पुनीत ऐसी शयन मंदिरी जाई, अनकांता विश्राम गृही रामचरण मनी पाही. हे कशाला? मातेनं सांगितलं होतं, आता आपणच माझे परमेश्वर आहात. मातेचा उपदेश तर ऐकलास, आता माझा एक उपदेश ऐकशील? आज्ञा करावी. मी तर आपली दासी आहे. तर पहिली आज्ञा ही आहे की माझी दासी बनून नको राहूस. माझी अर्धांगिनी, माझा मित्र, सखा, साथी बनून माझ्या बरोबर चाल. माझ्या प्रत्येक चांगल्या कामात मला साथ दे. आणि कधी मला पथभ्रष्ट होताना पाहिलंस तर मला चुकताना सावर. एका चांगल्या मित्राचं, चांगल्या साथीदाराचं हेच कर्तव्य आहे. माता कैकेयीने म्हटलं होतं, प्रथम दर्शनाच्या या घडीला सजीव राखण्याकरता एखादी भेट अवश्य दे. मी भेट आणली आहे. हिऱ्या मोत्याची नाही, पण भेट स्वरूप आज मी तुला एक वचन देत आहे. इथं तर राजांच्या अनेक राण्यांचा रिवाज आहे, परंतु रामाच्या जीवनात कोणी दुसरी कधी नाही येणार ही रामाची प्रतिज्ञा आहे. ठाऊक आहे ही प्रतिज्ञा मी कधी केली होती? जेव्हा पुष्पवाटिकेत मी तुला प्रथम पाहिलं होतं. अगदी अशा प्रकारेच. आम्हाला राहून राहून महाराज जनकाची ती करुण मुद्रा आठवत आहे. डोळ्यामध्ये अश्रू घेऊन, हात जोडून आमच्या समोर उभे होते. त्यांना खूप चिंता होती की त्यांच्या राजकुमारींच्या समवेत अयोध्येत कसं वर्तन होईल. आपण तर केवळ महाराज जनकांचीच गोष्ट ऐकलीत, परंतु महाराणी सुनयनाच्या मनात
किती चिंता असेल तिचा अनुमान आपण नाही करू शकत. मीच करू शकते. स्त्रीची वेदना स्त्रीच समजू शकते. आम्ही विदेहराजास आश्वासन दिलं होतं की त्यांच्या पुत्रींना आमच्या येथे कधी काही कष्ट पडणार नाहीत. कौसल्ये, आमचं हे वचन निभावणं तुझंच काम आहे. आपल्याला असं म्हणायचंय का की अयोध्येत कदाचित त्यांच्याशी चांगलं वर्तन न होण्याची आशंका आहे? नाही नाही, आम्ही असा विचारही नाही करू शकत. परंतु केवळ चांगलं वर्तनच तर पर्याप्त नाही. सारं जीवन लाड प्रेमात व्यतीत केल्यावर मुलगी जेव्हा अकस्मात एका नव्या घरात येते तेव्हा तिच्या अंतरात केवढी भयशंका येत असेल. कोण कसं वर्तन करेल, कोण काय म्हणेल असा विचार करत असेल. हा समय तिला आश्वासन देण्याचा आहे. ज्यायोगे तिला वाटेल की तिला आपल्या घराहूनही अधिक प्रेम इथे मिळणार आहे. तू सर्वात मोठी आहेस म्हणून ही जबाबदारी आम्ही तुझ्यावर सोपित आहोत. जसं पापण्यांच्या मदतीने आपले डोळे सुरक्षित राहतात त्याच प्रकारे या चौघींना आपल्या प्रेमाच्या पदरात लपेटून ठेव. आपण निश्चिंत राहा. त्या थोड्याच दिवसात मिथिला विसरून जातील. या भागाबरोबरच रामायणाचं बालकांड समाप्त होत आहे. आता पुढील भागापासून अयोध्याकांड आरंभ होईल, जे चित्रकूटावर श्रीराम आणि भरताच्या मिलाफापर्यंत पोहोचेल. माझ्या विचाराप्रमाणे तर रामायणात अयोध्याकांड सर्वात महत्त्वपूर्ण कांड आहे, कारण हेच ते कांड आहे ज्यात जीवनाच्या मूळ मान्यतांची, तत्वांची आणि मूल्यांची पारख होते. यात आपण पाहाल की एका बाजू स्वार्थ मनुष्याला कोठून कोठे खाली पाडू शकतो, तर दुसऱ्या बाजूस त्याग आणि बलिदान त्यास इतकं महान बनवू शकतो की तो स्वतः भगवंतापेक्षाही उंच दिसू लागावा. अयोध्याकांडात अशी मार्मिक स्थानं आहेत की मानवाची क्रूरता, त्याचा स्वार्थ बघून हृदय फाटून जातं. तरीही त्यात एक गोडवा आहे, एक काव्य आहे, एक अलौकिक रस आहे. आम्हाला आशा आहे की आमच्या त्रुटींकडे ध्यान न देता आपण त्या अलौकिक रसाचा आस्वाद घ्याल. याच विनयासहित जय श्रीराम. मंगल भाव मनात जपोनी दशरथ राज आनंदे मनोमानी. सीताराम चरित अति पावन मधुर सरस रस किति मन भावन.